डोंबिवलीचा मारकुट नगरसेवक रमेश म्हात्रेला मुंबई हायकोर्टानं सशर्त जामीन मंजूर केलाय। रमेश म्हात्रेचा पहिल्यांदा अटक झाल्यानंतरचा जामीन देण्यात आला होता, पण हायकोर्टानं त्याला पुन्हा शरण येण्यास सांगितलं। मात्र रमेश म्हात्रे शरण आल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता। रमेश म्हात्रेनं पुन्हा जामिनासाठी अर्ज केला। त्यावेळी वेगवेगळ्या आजारांमुळे आपल्याला जामीन हवा असा युक्तिवाद त्यानं कोर्टात केला होता। कोर्ट ज्या अटी घालेल त्या अटी पाळून जामीन द्या असं सांगत तो अक्षरशः गयावया करू लागला। शेवटी कोर्टानं त्याला सशर्त जामीन मंजूर केलाय। दरम्यान रमेश म्हात्रेला जामिनासाठी कोणकोणत्या अटी घालण्यात आल्या यावर एक नजर टाकूया। आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर रमेश म्हात्रेला राहावं लागणार आहे। रमेश म्हात्रेचा मुक्काम हा आता गोव्यात असणार आहे। गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्याची हजेरी असेल। आठवड्यातून 3 दिवस पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजेरी लावावी लागणार आहे। म्हात्रेनं पासपोर्ट कोर्टाकडे जमा करावा, पीडित डॉक्टर साक्षीदारांशी संपर्क साधू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करायची नाही अशा अटी रमेश म्हात्रेला आता घालून देण्यात आल्या। मूल फिर्यादी आहेत जे की डॉक्टर वैभव त्यांची बाजू मी मांडत होतो आणि आज मेहरबान न्यायालयाने जे आरोपी आहेत त्यांना अखेरकार जे जामीन मिळालं होतं ते त्यांची जामीन पूर्णतः मंजूर केलेली आहे। जे जामीन अर्ज मेहरबान न्यायालयाने जे जामीन अर्ज पास केलं त्यामध्ये आरोपींना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहण्याचे असे आदेश दिलेले आहेत। त्याबरोबरच मेहरबान जे मॅजिस्ट्रेटचे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये सगळ्या आरोपींनी आपापले पासपोर्ट जमा करावे आणि जोपर्यंत चार्जशीट फाईल होत नाही किमान तोपर्यंत तरी महाराष्ट्रात त्यांना येण्यास मनाई केलेली आहे। पीडित डॉक्टर हे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये कार्यरत आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाशी रमेश म्हात्रे संबंधित असल्यानं महापालिकेला सुद्धा काही सूचना कोर्टानं दिल्या। संबंधित डॉक्टरांवर महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना कोर्टानं दिल्या। जे विक्टिम्स आहेत ते सध्या या आत्ताच्या घडीला खूप ट्रॉमॅटिक सिच्युएशनमध्ये आहेत, परंतु न्यायालयाने त्यांना KDMCना स्पेसिफिकली असे डायरेक्शन्स दिलेले आहेत की त्यांच्या अगेन्स्ट कोणतेही ॲडव्हर्स ॲक्शन आत्तापर्यंत घेऊ नये किंवा पुढे भविष्यात देखील घेऊ नये। एक विषय निघाला होता की त्या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटीचे काही लॅप्सेस वगैरे आहेत त्या संदर्भात KDMCला ॲप्रोप्रिएट डायरेक्शन्स आणि स्टेप्स घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत। रमेश म्हात्रेला जामीन मिळालाय, पण तो अटी शर्थींची पूर्तता करतो की नाही याकडे सुद्धा कोर्टाचं लक्ष असणार आहे। रमेश म्हात्रेचा कोर्टामध्ये जो फैसला होईल तो होईल, पण त्याआधीच त्याला घातलेली महाराष्ट्र बंदी ही मोठी शिक्षा मानली जाते। भाग्यश्री प्रधानसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।